आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार, मकोका अंतर्गत कारवाई करा, परिणय फुकेंची विधान परिषदेमध्ये मागणी, तर कडक कारवाई करणार, योगेश कदम यांचं आश्वासन। परिणय फुके यांनी काही पुरावे मांडले, त्याची चौकशी करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार होत असल्याचा फुकेंचा आरोप। राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, सेना भवनाजवळ बॅनरबाजी, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी मराठी सेना प्रयत्नशील, तर मुंबईत गुढीपाडव्याला ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ निमंत्रण पत्रिका ठेवून बंधुत्वाचा संदेश देण्याचा मराठी सेनेचा प्रयत्न। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही या वक्तव्यावरून जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण, पक्षांतर करणार असा याचा अर्थ काढण्याची गरज नाही। जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण, शक्तीपीठबद्दल बोलताना राजू शेट्टींना उद्देशून केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच भूकंप, जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दिसतील, संजय शिरसाट यांचा दावा। काही दिवसांनी लाडकी बहिणी योजना बंद करतील, संजय राऊतांची टीका, तर आम्ही लाडक्या बहिणींना फसवणार नाही, योग्य वेळी 2100 रुपये देऊ, मुश्रीफांकडून स्पष्ट, तर लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मुनगंटीवार सरकारमध्ये राहून आमचं काम हलकं करतायत, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता, डेअरिंग करा, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका अयोग्य असल्याच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यावरून प्रतिक्रिया। अमोल मिटकरींकडून शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी ट्विट, शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार नसल्याच्या राणेंच्या वक्तव्यानंतर मिटकरींचं ट्विट। नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक, तर राणेंच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही, शिवसेनेच्या संजय शिरसाट यांची नाराजी।